विचार नाही, आपण 10 प्रकल्प बाजूला ठेवू आणि इथला शेतकरी जगला पाहिजे. आम्ही सगळे गावखेड्यातनं आलेलो आहोत. आमचं कुटुंब शेतकऱ्यांचं आहे आणि असे सगळे प्रकल्प बाजूला ठेवून महाराष्ट्राची पहिली प्राथमिकता ही शेतकरीच असणार आहे. आणि ज्या पद्धतीनं ओमराजेंनी सांगितलं की आपण हे सगळे प्रकल्प बाजूला ठेवून आता पुढचे 2 महिने फक्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांना आधार मिळाला पाहिजे, यासाठी हे सरकार प्रयत्नशील असणार आहे. कुठेही निकष आपण बघणार नाहीत, कुठेही अटी बघणार नाहीत की याआधी 15,000 मदत केली, आता पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्यांना 15,000 मदत करता येणार नाही. अशा पद्धतीच्या कुठल्याही अटी असे कुठलेही बंधनं न ठेवता शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल. याच्यामध्ये आपण अटी नियम हे सगळे बाजूला ठेवण्याची गरज आहे, कारण कधी नव्हे एवढं अभूतपूर्व संकट आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलंय. आणि अशा पद्धतीनं संकटामध्ये कुठलेही नियम पाळायचे नसतात. त्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी उभं राहायला पाहिजे. उद्या शेतकरी जगला तर आपण सगळे जगू, हे आपल्याला सरकारला देखील कल्पना आहे. त्यामुळे आपण 10 प्रकल्प बाजूला ठेवू आणि दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना भरघोस मदत त्यांच्या थेट खात्यामध्ये मिळेल. बरोबर, म्हणजे त्यामुळे प्रायोरिटी ही संपूर्णपणे असणार आहे ती शेतकऱ्यांचं. एक मिनिट फक्त. 24 सप्टेंबरला शेतकऱ्यांसाठी 2,200 म्हणजे 2,215 कोटीची मदत जाहीर झाली आणि त्याच दिवशी वाढवण बंदर विकासासाठी 36,000 कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला होता. त्याची 2528 कोटीला मंजुरी 24 तारखेलाच दिली. मग त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे आणि शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही, याचं उत्तर काय नवनाथजी? रविकांतजी, ही तातडीची मदत दिलेली आहे. याच्यानंतर शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार आहे. आम्ही काय विचारतोय तुम्हाला? तेच सांगतो मी तुम्हाला. ही प्राथमिक स्वरूपाची मदत होती, आता तात्पुरती ही तात्पुरती मदत होती. याच्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षाही जास्त मदत केली जाणार आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत. आमचा देखील मतदार शेतकरी आहे, आमचा देखील बांधव शेतकरी आहे. मी देखील शेतकरी कुटुंबातून येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल. 2200 कोटी काय त्यापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत प्राथमिक स्वरूपामध्ये केलं जाईल. मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलं की दिवाळीच्या पूर्वी रविकांतजी दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत होईल. तुम्ही चिंता करू नका. शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम, शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करणार आहे. आपण 4 प्रकल्प बाजूला ठेवू, प्रकल्पाची काही विषय नाहीये. आपण 4 प्रकल्प बाजूला आपण आमदारांचे मानधन देखील महायुतीच्या सगळ्या आमदारांनी आपलं मानधन आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आपले की तुमच्या तिजोरीत पैसे नसतात, हे बरोबर नाही लक्षात ठेवा. इतर गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे, शक्तीपीठ महामार्ग, जालना नांदेड समृद्धी महामार्गाला पैसे, वाढवण बंदराला पैसे, शेतकऱ्यांसाठी पैसे नाही. एकानुसार एक मुद्दा घेऊ द्या. आपण महायुतीच्या सगळ्या आमदारांनी त्यांचं 1 महिन्याचं मानधन दिलेलं आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे रविकांतजी, तुम्ही मगाशी म्हणाला होता की शेतकऱ्यांची संवेदना इथे कुठेतरी बाजूला पडते का, फक्त राजकारण होत आहे का, हा आपला आज मुद्दा असताना आज तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी दोघं जण इतके पोटतिडकीने भांडताय आणि तुमचे मुद्दे मांडताय, हे सुद्धा आता एक आशादायी दिलासादायी चित्र आहे. अर्थात याच्यावरती ऍक्शन सुद्धा झाली पाहिजे, ही सातत्याने आमची अपेक्षा असणार आहे. आणि यानंतर मी पुन्हा एकदा अमोल